पीठासमोरील सन्माननीय आदरणीय श्रोते ज्ञाते आणि वक्ते हो, मी कुमारी प्रणिता संजय खरात आपणा समोर होते. शिवाजी महाराज राजाच्या थाटात न राहता गरिबाच्या ताटात प्रेमानं चटणी भाकरी खाणारा राजा म्हणजेच राजा शिवछत्रपती. प्रत्येक आईला वाटावं मुलगा असावा तर शिवासारखा, प्रत्येक बहिणीला वाटावं भाऊ असावा तर शिवासारखा, आणि प्रत्येक मुलीला वाटावं की बाप असावा तर शिवासारखा. शिवा का वाटत होता सर्वांना हवाहवासा. मलईगिरीच्या चंदनवनापासून ते काश्मीरच्या नंदनवनापर्यंत आणि काठेवाडीपासून कलकत्त्यापर्यंत बहुजनांच्या जीवाशी ज्यांचं अतूट नातं आहे त्यांचं नाव शिवाजी. शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर अखंड हिंदुस्थानाचे स्वाभिमान होते. अखंड हिंदुस्थानाला गुलामीच्या काळ्या ढगांनी ग्रासले असताना एका शिवसूर्याचा जन्म झाला आणि अखंड हिंदुस्थान स्वाभिमानाच्या आणि स्वातंत्र्याच्या प्रकाशात उजळून गेले. शिवजन्मापूर्वी महाराष्ट्रातील अनेक सरदार दुसऱ्या राजाकडे सरदारकी करत होते. म्हणजेच काय तर ते दुसऱ्या राजाचे गुलाम होते. गुलाम जरी असले तरी त्यांना युद्ध लढाया ही लढावीच लागायची आणि ते युद्ध लढाया लढत असताना त्यांचं रक्त सांडलं जायचं. त्यांना त्यांच्या प्राणांची बाजी लावावी लागायची. म्हणजेच काय तर तप्त दुसऱ्याचं रक्त आपलं सांडावं लागायचं. पोटाची खळगी भरण्यासाठी युद्ध लढाया कराव्या लागायच्या आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी असा संदेश दिला की अरे पोटाची खळगी भरण्यासाठी लढण्यापेक्षा पाठीचा कणा ताठवावा म्हणून लढा. आणि म्हणूनच सामान्य शेतकरी कुटुंबातील लोकांमध्ये स्वातंत्र्याचे विचार त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवले. स्वराज्य लोकांच्या रक्तात भिनवले आणि म्हणूनच गलित गात्र झालेल्या मरगळलेल्या महाराष्ट्राच्या मनमनगटात असंख्य अग्निसूर्य पेटून उठले आणि हजारो लाखो तरुणांनी स्वराज्यासाठी, देशरक्षणासाठी, राष्ट्रकार्यासाठी मृत्यूलाही न घाबरता स्वराज्याच्या वाटेवर चालू लागले. अनेकांनी स्वराज्यावरती गुलाल खोबऱ्याप्रमाणे आपलं जीवन उधळलं. इथला प्रत्येक युवक छातीची ढाल करून संकटासमोर उभा राहिलाय. आणि अशाच एका जिगरबाज तरुणाचा प्रसंग मला या ठिकाणी आवर्जून सांगावीसा वाटतोय. पन्हाळा किल्ल्याला सिद्दी जोहरने लाखो सैन्याचा वेढा दिला होता. गडावरची सर्व रसद तोडली होती. महाराजांची नाकेबंदी केली होती. महाराज पन्हाळ्यात अडकून पडले होते. सिद्धीचं सैन्य डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस पहारा देत होतं. मुंगीला सुद्धा वेढा तोडून वरती जाणं शक्य नव्हतं. सिद्धीनं त्याच्या सैन्याला कडक दम दिला होता. हमारे इजाजत के बगैर किसी को अंदर मत भेजना और अंदर से बाहर भी मत भेजना. सिद्धी म्हणत होता हमारे मर्जी के सिवा यहाँ परिंदा भी पर मार नहीं सकता. अरे येड्या, तुझ्या मर्जीनं यायला जायला महाराज काय परिंदा येतोय? महाराज तर गरुड आहेत गरुड. तुझ्यासारख्या वेडा मारून बसलेला सापाला कधी चिरून निघून जातील हे तुला बी कळायचं नाही. खोटं वाटत असेल तर त्या अफजल खानाला आणि त्या शाहिस्ता खानाला विचार. परंतु अफजल खान लाल महालात राहिला होता आणि शाहिस्ता खान पन्हाळ्याच्या पायथ्याशी राहिला होता. या दोघांनी सुद्धा महाराजांची नाकेबंदी केली नव्हती. सिद्धीनं मात्र महाराजांची नाकेबंदी केली होती. 2-4 महिने झालं तरी वेडा काही उठेना. आता महाराजांसमोर 2च पर्याय उरले होते. एक तर सिद्धीला शरण जायचं किंवा सिद्धीशी लढाई करायची. आता सिद्धीशी सरळ सरळ 2 हात करायचं म्हणजे आपला पराभव निश्चित आहे. कारण की सिद्धीचं सैन्यबळ जास्त आहे, महाराजांचं सैन्यबळ कमी आहे. सिद्धीचा शस्त्रसाठा जास्त आहे, महाराजांचा शस्त्रसाठा कमी आहे. आणि त्यातच महाराजांचा एक सहकारी उठला आणि महाराजांना म्हणाला, महाराज साप भी मरे और लाठी भी ना तुटे. असं काय महाराज म्हणाले म्हणजे अहो महाराज देऊया की हुलकवणी. आणि मग लगेचच प्लॅन तयार आला. महाराजांच्या सगळं लक्षात आलं. महाराजांनी सिद्धीकडे तहाचा संदेश पाठवून दिला आणि भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तिकडं सिद्धीला असं वाटलं की शिवाजी घाबरला. भेटीच्या दिवशी 2 मेन्या पालख्या सजवण्यात आल्या. एक पालखी जाणार होती पन्हाळ्याच्या बाहेर आणि एक पालखी जाणार होती किल्ल्याच्या बाहेर आणि दुसरी पालखी जाणार होती सिद्धीच्या भेटीसाठी.
सिद्धीच्या भेटीसाठी जाणाऱ्या पालखीत शिवा काशीदांना शिवाजी महाराज म्हणून बसवण्यात आलं होतं. पालखीत बसताना शिवा काशीद महाराजांना मुजरा करून म्हणाले, महाराज तुम्ही इथून सुखरूप निघून जा, स्वतःची काळजी घ्या. त्यावेळेस शिवाजी महाराज म्हणाले की अरे वेड्या, मरणाच्या दारात तर तू निघालायस. त्या सिद्धीला जर कळलं की तू खोटा शिवाजी आहेस तर तुझं मुडकं छाटलं जाईल, तुला तोफेच्या तोंडी दिलं जाईल, तुला हत्तीच्या पायाखाली चिरडून मारतील, हाल हाल करतील र तुझं. होय महाराज, समद माहितीये शिवा काशीद म्हणून जन्माला आलोय, पण मरताना शिवाजी महाराज म्हणून मरेन. माझ्यासाठी ही सुद्धा खूप अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्यासाठी एकच जन्म काय, 10 जन्म मी मृत्यूला अडवं जाईन आणि तुमच्या अंगावरचं मरण मी माझ्या अंगावर ओढून घेईन. आणि झालंही नेमकं तसंच. त्या सिद्धीला कळालं की हा खरा शिवाजी नसून कोणता तरी तोत आहे. त्यानं शिवा काशीदांना विचारलं, कोण आहेस तू? शिवा काशीद म्हणाले, अरे शिवाजी महाराज आहे मी, खरं खरं सांग नाही तर मुंडकं छाटलं जाईल. तरीही शेवटपर्यंत न घाबरता शिवा काशीद म्हणाले की अरे शिवाजी महाराज आहे मी. शेवटी सिद्धीनं शिवा काशीदांच्या छातीत भाला आत पार घुसवला, तो पाठीतून बाहेर काढला. ते हसत हसत मृत्यूला सामोरे गेले. असे कितीतरी शिवाजी, तानाजी, यसाजी, कोंडाजी, बहेरजी स्वराज्यावरून जीव ओवाळून टाकलाय आणि इतिहास घडवलाय. हेच तर शिवाजी महाराजांचं वेगळेपण आहे. शिवाजी महाराज तत्वासाठी लढत राहिले आणि म्हणून लोक त्यांच्यासाठी जीव द्यायला तयार झाले. शेवटी एवढंच म्हणते, ज्यांच्या रक्ताने लिहिली बलिदानाची गाथा, त्या शिवबारायांच्या चरणी नतमस्तक माझं माथा.